जे विद्यार्थी 12वी सायन्स करून आणि ITI करून 2 वर्षाचा ITI करून जे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी जे ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तुम्हाला जर का गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे प्रवेश मिळाला, इथली सीट मिळाली, तर तुमचं फीस किती असणार आहे लक्षात घ्या. कोणतीही कॅटेगरी असो तुमची, SC ST OBC कोणतीही कॅटेगरी असो, मुलांसाठी लक्षात घ्या तुमची फीस असणार आहे 10,334 रुपये. 11वी 12वी केलेली असो, ITI केलेलं असो, सगळ्यांसाठी फीस जी असणार आहे 10,334 रुपये. यामध्ये एक्स्ट्राची आणखी 1,000 रुपये सीट निश्चिती फी असते, जी की रिफंड होत नाही किंवा कुठेही ॲडजस्ट होत नाही. सीट निश्चिती फी म्हणजे काय, सीट कन्फर्मेशन जी फीस असते 1,000 रुपये ती आपल्याला शासनाला द्यावी लागते जेव्हा आपल्याला एखादी सीट अलॉट होते कॅप राऊंडमध्ये. मग ती केव्हाही असो, ती एकदाच भरावी लागते. 4 राऊंडमध्ये तुम्ही 4 वेळा नवीन फॉर्म भरू शकता, परंतु सीट निश्चिती फी तुम्हाला एकदा 1,000 रुपये भरावी लागते जर तुम्हाला एखादं सीट मिळालं तर. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फीस असणार आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याची आणि जवळपास सर्व सरकारी कॉलेजेसची फीस एवढीच असू शकते आणि ग्रँटेडची थोडीफार याच्यापेक्षा जास्त असू शकते, परंतु प्रायव्हेट कॉलेजची याच्यापेक्षा नक्कीच जास्त असणार. तर फीस असणार आहे 10,334. परंतु ज्या मुली आहेत EWS, EBC, SEBC, OBC या मुलींसाठी जी फीस असणार आहे 4,334 रुपये. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं, कारण शासनाच्या GR नुसार त्यांना ट्युशन फी लागत नाही. आता काही महत्त्वाचे जे काही आहेत सूचना आहेत त्या लक्षात घ्या. इयत्ता 11वी व 12वी ITI पूर्ण करून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रगत म्हणजे ओपन कॅटेगरीनुसार फी भरावी, म्हणजेच 10,334 रुपये. डायरेक्ट सेकंड इयरमध्ये प्रवेश घेणाऱ्या संस्था स्तरावर वळून म्हणजे जे नॉन कॅप राऊंड होतात किंवा जे मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन होतात ते सोडून, म्हणजे त्यांना ती फीज कमी होत नाही. जर का तुम्ही EBC, EWS, SEBC, OBC प्रवर्गातील मुलींकरता प्रवेशाच्या वेळी त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असल्याबाबतचे माननीय तहसीलदार यांनी 31/3/2026 पर्यंत वैध असणारा उत्पन्नाचा दाखला सादर करणं गरजेचं आहे. बघा, EWS, EBC, SEBC आणि OBC या ज्या मुली आहेत त्या मुलींनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला ट्युशन फी शासनाने माफ करणार आहे, परंतु त्यासाठी अट आहे की तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या कमी पाहिजे आणि ते जर असेल तर तो जर दाखला असेल तरच तुम्हाला फीसमध्ये कन्सेशन मिळणार आहे आणि तुमची फीस 4,334 असणार आहे. तो जर का नसेल तर 10,334 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. EWS, EBC, SEBCचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांनी OBC कॅटेगरीप्रमाणे फीस भरावी, ती म्हणजेच काय 4,334. परंतु 11वी 12वी केलेली आहे, ITI केलेली आहे, तर या विद्यार्थ्यांना शक्यतोवर हा लाभ मिळत नाही. त्यांना फीज ही 10,334 रुपये असते. जर तुम्ही कोणताही लाभ घेतलेला नाही आहे स्कॉलरशिपचा किंवा फीसचा तुमच्या कॅटेगरीचा, तर तसं पत्र तुम्हाला आणावं लागतं त्या संस्थेकडून जिथे तुम्ही ITI 2 वर्षाचा कंप्लीट केलेला आहे किंवा ज्या ठिकाणी 11वी 12वी तुम्ही कंप्लीट केलेली आहे त्या ठिकाणच्या प्रिन्सिपलच्या लेटर हेडवर तुम्हाला ते लिहून आणावं लागणार आहे की आम्ही कोणतीही स्कॉलरशिप घेतलेली नाही. त्यावेळेस कदाचित तुमचा विचार होऊ शकतो OBC प्रमाणे किंवा EBC प्रमाणे SEBC प्रमाणे तुम्हाला फीस पे करण्याचा. आय होप की तुम्हाला हे शुल्क